नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपल्याला प्रसन्न निसर्गरम्य वातावरणात जंगलात बांगडा रवा फ्राय काय असतोय ते बघायचं आहे। तर त्यासाठी आज बघूया की साहित्य काय काय लागतंय। तर सुरुवातीला बघूया साहित्य। तर मित्रांनो, बांगडा फ्राय साठी लागणारे मसाले: किचन किंग मसाला, जिरा पावडर, धना पावडर, कॉर्न फ्लावर, मीठ, मसाला चटणी, काश्मीरी लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, अंडी 2, एक लिंबू, रवा, आलं लसूण पेस्ट आणि कलर। आता हे अर्धा किलो बांगडा घेतलेले आहेत। अर्धा किलो मध्ये 2च बसलेले आहेत, मोठे बांगडे मिळालेले आहेत। आपण ह्याला आता मुरण्यासाठी ठेवायचं आहे। त्यासाठी एक अर्धा चमचा हळद ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक अर्धा चमचा मीठ, हे सगळं मिक्स करून ह्याला मुरत ठेवायचं आहे। अजून ह्याच्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट आपण टाकून घ्यायची आहे। असं त्याला मुरत ठेवायचं आहे। पंधरा ते 20 मिनिटं आपण याला असंच ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत ह्याचा इतर मसाला बनवून घेऊया। आता आपला हा बांगडा मुरलेला आहे। आता सर्वप्रथम आपण मसाला चटणी घेऊया, 1 चमचा, परत 1 चमचा, 2 चमचे मसाला चटणी, लाल तिखट, काश्मीर लाल तिखट 1 चमचा, हळद मगाशी घातलेली आहे तरी पण अगदी थोडीशी, किचन किंग मसाला 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, जिरा पावडर 1 चम्मच, धना पावडर 1 चम्मच, ह्याच्यामध्ये 1 अंड घालायचं आहे। मीठ ऑलरेडी आपण घातलेलं आहे तरी पण थोडस ऍड करतोय चवीनुसार। तुम्ही शेवटी मसाला मिक्स करून झाल्यानंतर टेस्ट म्हणजे बोटांना थोडस टेस्ट करून बघून जरी केलं तरी चालेल। थोडीशी आलं लसूण पेस्ट, आणि रेड कलर। आता ह्याचं सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या अर्धा किलोचे 2 जे बांगडा आहेत ह्याला हे लावून घ्यायचं आहे। बांगड्याला पूर्ण आता मसाला लावून घेतलेला आहे। आता ह्याला 5 ते 10 मिनिटं फक्त असंच ठेवायचं आहे आणि परत आता रव्यामध्ये ह्याला आपण फ्राय करायचं आहे। आता बांगड्याला आपण मसाला लावलेला आहे, तोपर्यंत रवा घेऊया। रव्यामध्ये कॉर्न फ्लॉवर, कारण त्याची कन्सिस्टन्सी त्याचं आहे तसा पापुद्रा त्याला धरून ठेवण्यासाठी थोडस कॉर्न फ्लॉवर म्हणजे अगदी 1-1.5 चमचा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोडस लाल तिखट, बाहेरच्या कोटिंगला अळणीपणा यायला नको
तिखट लागावं यासाठी. आणि थोडस मीठ घालायचं, अगदी थोडं, जेवढा रवा आहे तेवढं, चिमूटभर. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. या रव्यामध्ये आपण मच्छी रवा फ्राय करून घ्यायचा. फ्राय पॅन ठेवून घेऊया. थोडासा फ्राय पॅन गरम होऊ दे. आता फ्राय पॅन गरम झालेला आहे. थोडंसं आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम होईपर्यंत आपण आता बांगड्याला रवा लावून घेऊया. हा बांगडा मसाला लावलेला, आता याला असा रवा लावून घ्यायचा आहे. हवा असा रवा लावलेला बांगडा फ्राय पॅन मध्ये सोडायचा. आता बांगडा फ्राय होतोय. थोडस झाकण ठेवणार आहे याच्यावरती. आता याच्यावरती थोडं झाकण ठेवून घेऊया. 5 मिनिटानंतर आपण हे ओपन केलेलं आहे. आता बांगडा पलटी करून घ्यायचा. परत ह्याला झाकून ठेवायचा. आता 5 मिनिटं ठेवायची गरज नाही, अगदी 3 मिनिटातच याला फिनिश होऊन जाते. मित्रांनो, साधारणपणे 3 ते 4 मिनिटं परत आपण ह्याला मच्छीला फ्राय करून घेतलेला आहे बांगड्याला. आता पूर्ण मच्छी तयार झालेला आहे. दाबून बघितलं तर कठीण झालेला आहे. त्याला आता आपण बाहेर काढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघा, बांगडा किती कुरकुरीत झालेला आहे. तर मित्रांनो, आपला बांगडा रवा फ्राय रेडी आहे. बघून घ्या, खरंच एकदा ट्राय करा. आपल्या भोसले रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.